मुंबईकडे पावसाने दडी दिल्यानंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दाणादाण उडवली आहे। हिंगोली, वाशिम, परभणी, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून गावागावातील ओढ्यांना पाणी आलं आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला असून पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। गावखेड्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने इकडून तिकडे जाणंही कठीण बनलं आहे। मात्र काही ग्रामस्थ जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसून येतात। वाशिम जिल्ह्यात अशाच पाणी वाहणाऱ्या पुलावरून एका आजोबांनी जीव धोक्यात घालून प्रवास केला। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। वयोवृद्ध आजोबांनी धावत्या ओढ्यातून मार्ग काढण्यासाठी केलेलं धाडस त्यांचे चांगलंच अंगलट आलं होतं। या धाडसी बाणामुळे पुलावरून जात असताना पाण्यात त्यांचा पाय घसरला आणि ते पुलावरील पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले। या पुलावरील पाणी वाहत असताना पूल पार करणे आजोबाच्या जीवावर बेतलं होतं। मात्र आजोबा पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचं पाहताच पुलाच्या आजूबाजूला उभे असलेल्या ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात उड्या घेत अखेर आजोबांना गाठलं आणि पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात आज दुपारी मुसळधार पाऊस बरसला असून जयपूरशा गावाच्या लगत असलेल्या पुलावरून पावसाचं पाणी वाहत होतं। त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाली असतानाही एक वयोवृद्ध आजोबांनी नुसतं धाडस करून पुलावरून जीव घेणा प्रवास केला। मात्र हे धाडस आजोबाच्या जीवावर बेतता बेतता राहिलं। पुलावरून पाणी वाहताना आजोबांनी चालत चालत पूल पार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह गतिमान असल्याने त्यांचा पाय घसरला आणि ते त्या पाण्यात पडले। आजोबांना ओढ्यात वाहून जाताना दोन्ही बाजूला पुलावर उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी पाहिलं आणि तात्काळ ओढ्यात उड्या घेतल्या। ग्रामस्थांनी एकोप्याने धावपळ करत अर्धा किलोमीटर दूरपर्यंत जाऊन आजोबाला वाचवलं। आजोबा चक्क अर्धा किलोमीटर पर्यंत वाहत गेले होते, पण येथील जिगरबाज युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ओढ्याच्या पाण्यात उड्या घेऊन अर्धा किलोमीटर पर्यंत जाऊन आजोबांना सुखरूप बाहेर काढलं। त्यामुळे इतर उपस्थितांचा जीव भांड्यात पडला। दरम्यान येथील पुलावर पाणी वाहताना अनेकांनी ट्रॅक्टरवर बसवून काही नागरिकांना वाहत्या पुलाच्या पाण्यातून दुसरीकडे पोहोचवलं। यावेळी ट्रॅक्टर चालवण्याचं धाडस केलं। सुदैवाने कोणताच अनुचित प्रकार घडला नाही। मात्र पुलावरून वाहणारं पाणी पाहता नसती उठाठेव का बरं करावी असाही प्रश्न निर्माण होत आहे। तसेच काही स्थानिकांनी या जीवघेण्या प्रवासाला विरोध केल्याचं दिसून आलं, तर काहींनी पुलाची उंची वाढवावी अशी मागणीही प्रशासनाकडे केली आहे।